तारापूर MIDC मधलं घातक केमिकल अवैधरित्या पालघरच्या खैरपाडा परिसरात फेकल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। हे रसायन हे ज्वलनशील आहे की पाऊस सुरू असतानाच आजूबाजूचं गवत जळून इतकं ज्वलनशील आहे की जळून गवत खाक झालेलं आहे। केमिकलचा उग्र वास आणि शरीरावर जळजळीचा त्रास होत असल्यामुळे परिसरात शाळेच्या मुलांना तातडीने घरी पाठवण्यात आलं। या भागात असे प्रकार वारंवार घडत असूनही प्रदूषण नियामक मंडळ त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। बोईसर तारापूर हा मोठा औद्योगिक पट्टा आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या केमिकलच्या कंपन्या त्या आहेत आणि त्याच्यातून निघणारे जे हानिकारक केमिकल आहे कुठेही फेकलं जातं। येथूनच आपण बघू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला ड्रम जे आहेत ते रस्त्यात पडलेले दिसत आहेत। तिथे जर गेलं तर त्याचा जो वास आहे तो सुद्धा सहन करता येत नाही, एवढं हानिकारक आहे। एक अग्निशमन दलाची गाडी सुद्धा तिथे उपस्थित झालेली आहे। आता हे जे केमिकल आहे ते जर पाणी आणि वायू ह्याच्यामध्ये मिसळलं तर ते खूप हानिकारक असतं। इथूनच 100 मीटरवरती टीन वर्ल्ड म्हणून जी शाळा आहे त्या शाळेतले विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे, कारण ह्या विद्यार्थ्यांना त्याच्यापासून धोका पोहोचू शकतो। मात्र असंच जे दुर्लक्ष आहे ते मोठ्या प्रमाणात इथूनचं प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्याचं आहे आणि ह्याच्यावरती कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही। कॅमेरामन संदेश पवारसह संतोष पाटील, ABP माझा, पालघर।